त्या बातमीकडे लक्ष असेलच आणखीन एक मोठी बातमी। सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी याला मोहम्मदला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर सैफ अली खान याच्या घरात घुसून ज्याने हल्ला केला होता त्या हल्लेखोराला म्हणजेच त्याचं नाव मोहम्मद असं आहे आणि त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज त्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आता आरोपी मोहम्मदला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, बांद्रा कोर्टातील न्यायाधीश कोमल सिंह राजपूत यांनी या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी घेतली। यामध्ये आरोपीला त्यांनी 29 जानेवारीपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावलेली आहे। म्हणजे पहिले 5 दिवस आणि आत्ताची 5 दिवस त्यांनी ज्यावेळी हे जजमेंट दिलं किंवा ज्यावेळी पोलीस कोठडी सुनावली त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की चोरीचा गुन्हा आहे। तसा गुन्हा हा सैफ अली खान किंवा सेलिब्रिटीवरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती जीवघेणा हल्ला केला म्हणून गंभीर आहेच, पण चोरीचा गुन्हा आपण लक्षात घेतला तर याच्यामध्ये जास्त पोलिसांना तपास करण्याची गरज नाहीये। बांगलादेशी अँगल असेल किंवा इतर काही तरी साथीदार आहेत, हा मुद्दा आज नव्याने पोलिसांनी मांडला होता, तो जर पाहिला तर याच्यामध्ये पोलिसांना पोलीस कोठडीची गरज आहे असं देखील न्यायाधीशांनी स्पष्ट केलं। म्हणजे एकंदर न्यायाधीशांनी हे देखील सांगितलेलं आहे की 5 दिवसामध्ये काय सूचना देखील केलेल्या आहेत न्यायाधीशांनी। आणि त्याचबरोबर आरोपी जो आहे त्याला आता कोर्टातून बाहेर काढलं जात आहे। बांद्रा कोर्टात त्याला हजर केलं होतं, त्याला आता पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं कारण त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे। आणि त्यानुसार पुढील तपास करण्याकरता तपासाच्या मुद्द्यामध्ये जे तपास अधिकारी जे आहेत अजय लिंगणूकर असं नाव आहे आणि हे वरिष्ठ पोलीस साहेब पोलीस कोठडी दिली आहे किती तारखेपर्यंत काही साहेब पोलीस कोठडी दिली आहे? हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते बांद्रा पोलीस महादेव साहेब। 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। महत्वाचे मुद्दे जे आहेत आरोपीला आता घेऊन गेलेले आहेत बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याची पुढील चौकशी होईल। ज्यावेळेस पोलिसांनी त्याची रिमांड मागितली, त्याची पूर्ण पोलीस कोठडी मागितली, त्याकडे त्यांनी महत्त्वाचे मुद्दे ठेवलेले ते म्हणजे याच्यामध्ये फॉरेन ऍक्ट लावलेला आहे आणि त्या ऍक्टच्या पार्श्वभूमीवरती याच्याकडून महत्त्वाची कागदपत्र जी आहेत ती गोळा करायची आहेत। याला भारतामध्ये येण्याकरता कोणी मदत केली, कशी मदत केली, कशा प्रकारची मदत केली या बाबतीमध्ये तपास करायचा आहे। आरोपी जो आहे तो तपासामध्ये सहकार्य करत नाहीये। तर दुसरीकडे जर पाहिलं तर त्याने गुन्ह्यामध्ये शस्त्र वापरलं, जो चाकू वापरला होता तो अजूनही रिकव्हर झालेला नाहीये असं पोलिसांचं म्हणणं आहे। अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय तर सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला आता पोलीस कोठडी 29 तारखेपर्यंत सुनावण्यात आलेली आहे। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल हा बांगलादेशी घुसखोर असून त्यानं बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता। एजंटच्या माध्यमातून त्यानं भारतात प्रवेश केला असल्याची माहिती मिळते आणि त्या एजंटनं एक सिम कार्ड देखील त्याला पुरवलं होतं। त्याच दलालानं त्याला कोलकात्यामध्ये जाण्यासाठी मदत केली आणि त्यानंतर शरीफुलला मुंबईत आणण्यासाठी एजंटनं मदत केल्याची माहिती मिळते। मुंबईमध्ये त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे यांच्याशी झाली आणि पांडे यानं त्याला वरळीतील एका पबमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली। मात्र गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं। त्यानंतर त्यानं आज जो टुडे माइक थोड़ा खाली घ्या, बाकीचे एक कोणी ते माइक खाली घ्या थोडा, ते माइक खाली घ्या थोडा, फ्रेम मध्ये येतो माइक खाली घ्या। आज कोर्ट में पहली बात तो फर्स्ट रिमांड में सेक्शन बढ़ाने की बात की गई थी। 109 जो ऐड करने जा रहे थे पुलिस ने वो आज ऐड नहीं किया है। बाकी उन्होंने जो इन्वेस्टिगेशन का जो प्रोग्रेस बताया, जो
मेरे ख्याल से जो लास्ट टाइम जो रीज़न लिए हैं वही सेम रीज़न आज ही लिए गए हैं। ऑलरेडी उन्होंने जो वेपन है वो रिकवर कर लिया गया है, और उनके जो क्लोथ्स है वो भी रिकवर कर लिए गए, और जो फॉरेंसिक को जो भेजना चाहिए था उनको, उन्होंने वो सारी चीज़ें सेंड कर दी है। लेकिन जो इन्वेस्टिगेशन के पॉइंट ऑफ व्यू से जो पुलिस कस्टडी मिलनी चाहिए थी, आज कोई सफिशिएंट रीज़न नहीं था पुलिस कस्टडी मिलने के लिए, क्योंकि ऑलरेडी मैंने एक पॉइंट रेज किया है कि वेपन रिकवर एक्यूज की प्रेजेंस इज नॉट रिक्वायर्ड, बिकॉज if custody is when required when the accused need to be shown something, but already the investigation has been done by the police officer. Just because of the hype, the matter is so hype, it has been taken into the consideration by the court, and it has given the 5 days police custody. सर, सुनावणीच्या दरम्यान आहे ते बूट आणि सिम कार्डचा शोध घेण्यासाठी देखील पोलीस कोठडी आहे ती मागण्यात आलेली आहे। बूट का जो बोला गया है वो गलत है, क्योंकि देखो when he was arrested, that time the police had visited to his house and already the search has been done. During that search, entire clothes and every belongings of the accused had been seized, and the accused was taken into the interrogation, and that time the everything has been seized. Now सिम कार्ड बद्दलही विचारलं गेलं, सिम कार्ड बद्दल तो माहिती देत नाही असं सांगितलं, नेमकं काय? ते चुकीचं आहे। सिम कार्डची माहिती तो कसं काय देणार? त्याचे ऑलरेडी जे सिम कार्डची माहिती आहे त्यांना जे ऍप्लिकेशन देऊ, जो नेटवर्क तो यूज करतोय त्याच्या नेटवर्क टू CDR वगैरे काढलं तर त्यांना माहित पडतं। त्याच्यासाठी आरोपीची कस्टडीची का गरज आहे? वकील साहब, दो चीजें बताइए। फेशियल रिकग्निशन को लेकर सरकारी पक्ष की तरफ से क्या दलील दी गई? सरकारी पक्ष की दलील बताइए। सरकारी पक्ष की दलील ऐसी दी गई है कि आज उनको इन्वेस्टिगेशन जो नाइफ कहाँ से लाया है और फॉरेंसिक में उनको भेजना, और उनको और जो उसके कोई साथीदार है या नहीं है उनके पॉइंट ऑफ व्यू से इन्वेस्टिगेशन करने के लिए उनको ये दलीलें दी गई है। आपने जब एक मुद्दा उठाया कि उनके परिवार को इन्फॉर्म नहीं किया गया है, उस मुद्दे पर क्या बातचीत चर्चा हुई ये बताइए। देखो, as per the law, the first when the arrest has been done, so immediately it has to be informed to the relative or to the concerned guardian about the arrest of the person. But in this case, they had not informed anyone. सर, आपकी बातचीत हुई आरोपी से, क्या हुआ अभी? आप जाके क्या उन्होंने इंस्ट्रक्शन दिया? मैंने एक्यूज से अभी बात किया है और वो काफी घबराए हुए हैं। बोलिए, आपने आरोपी से बात की है, वो काफी घबराए हुए हैं और उनको सारा प्रोसीजर समझाया गया है, और उनको जो चीज़ें बतानी थी उन्होंने बोला है कि मैंने ऐसा कुछ किया नहीं है, मैं वो नहीं हूँ, जो फुटेज वाला जो बंदा है वो मैं नहीं हूँ, मुझे फंसाया जा रहा है। उसके पिताजी लेकिन कह रहे कि वो बांग्लादेश, पिताजी का इंटरव्यू आया, आरोपी के पिताजी का इंटरव्यू आया, वो कह रहे कि वो बांग्लादेशी है। सर, वो बताइए पूरा घटनाक्रम देखो। अभी इन्वेस्टिगेशन में ऐसा कोई भी प्राइमा फेसी कॉन्क्रीट एविडेंस दिया नहीं गया है कि उसमें पता चलता है कि एक्यूज ने ये ऑफेंस किया। सर, मराठीमध्ये काय नक्की युक्तिवाद आहे तो आज पार पडलेला आहे। आज मराठीमध्ये काय युक्तिवाद आहे तो पार पडलेला आहे। काय युक्तिवाद मराठीमध्ये काय युक्तिवाद आहे तो पार पडलेला आहे। पहिला फेस रिकग्निशन से आपके मीडिया से ही आया हुआ था। फेस रिकग्निशन से उसके आई, उनके जो नोज है, उनके जो बाल है, वो बंदा है ही नहीं उसमें। सीधा आप भी देख सकते हो फोटो से। सर, मराठीमध्ये सांगा काय नक्की आज युक्तिवाद आहे, काय बाजू आपण मांडलेली आहे? आज मी कोर्टाला स्पष्ट सांगितलं होतं की आज पोलीस कस्टडीची आरोपीची गरज नाही आहे, कारण पोलीस कस्टडीमध्ये जे आरोपीच्या वेपन आणि जे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट होता, जे 5 दिवसामध्ये त्यांनी काय केलं काय नाही केलं त्याच्यामध्ये आपल्याला, पण त्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन आहे ऑलरेडी ते कम्प्लिटेड आहे। तर सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल हा बांगलादेशी घुसखोर असून त्यानं बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता। एजंटच्या माध्यमातून त्यानं भारतामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मिळते। त्या एजंटनं एक सिम कार्ड देखील त्याला पुरवलं होतं आणि त्याच दलालानं त्याला कोलकात्यात जाण्यासाठी मदत केली। त्यानंतर शरीफुलला मुंबईत आणण्यासाठी एजंटनं मदत केल्याची माहिती मिळते।
मुंबईमध्ये त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे याच्याशी झाली. पांडे यानं त्याला वरळीतील एका पबमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि त्यानंतर त्यानं नोकरीवरून काढल्यानंतर काम नसल्यानं वांद्र्यामध्ये रेकी केली आणि त्यानंतर सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशानं शिरत हल्ला केला.